देशामध्ये अचानक साखरेचे भाव वाढ झाल्यानं सामान्य माणसाचं बजेट कोलमडलंय। मात्र आयात केलेली साखर यायला 40 ते 50 दिवस जाणार असून तोपर्यंत साखर कारखाने सुरू होऊन नव्यानं साखर उत्पादन सुरू होईल आणि वाढलेले बाजारभाव नियंत्रणात येतील, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष प्रताप बाबा ओहोळ यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी। पाहूया। देशभर साखरेतला असणाऱ्या गोडवामुळे कुठेतरी आता साखरेचे भाव वाढल्यामुळे त्यामध्ये कडूपणा आलाय असं म्हटलं जातंय आणि त्यामुळे देशभरातले जे सामान्य नागरिक आहेत त्यांचा संताप वाढलाय। कुठे त्यांच्या प्रतिक्रिया कालपासून ज्या आहेत त्या प्रत्येक चॅनलवरती आणि सोशल मीडियावरती उमटताना दिसतात परंतु त्यासोबत असणाऱ्या समज गैरसमज यासाठी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर, मला सांगा की साखरेचे भाव जे वाढलेत, अचानक वाढलेत, 20 ते 25 रुपयांनी भाव वाढले, ही भाववाढीकडे तुम्ही कसं पाहता? ही जी भाववाढ आहे, आपण जर पाहिलं तर गेली वर्षभर जी साखर विक्री झालेली आहे साधारणतः जुलैच्या शेवटपर्यंत ही 3767 रुपये प्रति क्विंटल ही सरासरी विक्री झालेली आहे। ही बघता आता फक्त या महिन्यामध्येच ही 20 रुपयाच्या साधारणतः 18-15 ते 20 रुपयापर्यंत भाववाढ झालेली आहे। परंतु गेली वर्षभर निर्मित झालेली जी साखर आहे त्यापैकी 80% साखर विक्री झालेली आहे। उरलेली 20% साखर आज शिल्लक आहे। हे करत असताना वर्षभर जी घरेलू आपल्याला वापर पाहिजे, डोमेस्टिक वापर, यासाठी लागणारी साखर पुरेशी आपल्या भारतामध्ये उपलब्ध आजही आहे। ते सोडून 40 लाख टनाचा साठा शासनाकडे किंवा साखर कारखान्यांकडे आज उपलब्ध आहे। हे असतानाही ही जी काही भाववाढ झालेली आहे ही साधारणतः अफवांवरच जास्त अवलंबून झाली आहे असं म्हणावं लागेल। जर पुरेसा साठा असताना सुद्धा कुठंतरी कोणीतरी साठेबाज असेल किंवा काही अफवांवर विसंबून ही भाववाढ दिसते, याचा फारसा फायदा साखर कारखानदारीला होणार नाही। LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर।